पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। नमस्कार मंडळी। फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या हा कालावधी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा मास समजला जातो। या मासाच्या निमित्ताने सर्व शिवशंभू भक्त तसेच सर्व समाजापर्यंत शिवशंभूंचं चरित्र हे वाचन स्वरूपात जावं या हेतूने आम्ही शिवपुत्र संभाजी हा ग्रंथ वाचनासाठी घेतला आहे। आजपासून आम्ही या पुस्तकातील या ग्रंथातील शिवशंभूंचं चरित्र आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रकरण 1 स्वराज्याचा वारसा। 7व्या-8व्या शतकापासून हिंदुस्थानाला परकीयांचे पाय लागले। सुरुवातीला अरबांनी जलमार्गे येऊन पश्चिम किनाऱ्यावरती स्वाऱ्या केला। 8व्या शतकाच्या प्रारंभी अरब सिंध प्रांतात आले। 9व्या-10व्या शतकात वायव्येकडून मुसलमानांनी स्वाऱ्या केल्या। गजनी, घोरी सुलतानांच्या स्वाऱ्यांचा उद्देश हिंदुस्थानातील संपत्ती लुटण्याचा हाच होता। त्यांना हिंदूंच्या स्वर्णभूमीचे आकर्षण वाटू लागले। लुटीच्या हेतूने येता येता त्यांनी दिल्लीत पाय रोवले। मामलूक घराण्यातील कुतुबुद्दीन ऐबकाने प्रथम दिल्लीत सत्ता स्थापन केली। ज्या सुलतानांची सत्ता वाढत गेली, अल्लाउद्दीन खिलजीने आपली नजर दक्षिणेत वळवली। दिल्ली येथील सुलतानाच्या आपसातील तंट्यामुळे बाबरला हिंदुस्थानात शिरकाव करावयाचा वाव मिळाला। त्याने दिल्ली येथील खऱ्या अर्थाने मुसलमानांची सत्ता स्थापन केली आणि ती हळूहळू सर्व भारतात पसरत गेली। प्राचीन महाराष्ट्रात अहिर, वाकाटक, कंचुरी यांचे राज्य वऱ्हाड, खानदेश आणि कोकणात होते। त्यानंतर महाराष्ट्रात यादवांचे आणि कर्नाटकात विजयनगरची अशी राज्य नांदत होती। इसवी सन 1318 पासून 1347 पर्यंत महाराष्ट्रात दिल्लीच्या सुलतानाचा अंमल होता। 1347 मध्ये हसन गंगूने बहामनी राज्याची स्थापना केली। या सत्तेचा अंमल महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणात होता। सन 1526 पर्यंत बहामनी राज्याची सत्ता होती। याच बहामनी राज्यातून दक्षिण हिंदुस्थानात निजामशाही, बरीदशाही, इमादशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही अशी राज्य निर्माण झाली। 1565 साली झालेल्या तालिकोटच्या लढाईत विजयनगरचे हिंदूंचे एकमेव राज्य नष्ट झाले। महाराष्ट्रात अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि खानदेशची फारुकशाही यांचा अंमल होता। या शाहीतील सुलतान आणि प्रमुख अधिकारी मुसलमान असले तरी त्यांना स्थानिक हिंदू वतनदार देशमुखांची मदत घ्यावी लागली। भोसले, जाधव, निंबाळकर, घाटगे, घोरपडे, मोरे, माने, शिंदे, डफळे असे अनेक सरदार सुलतानाच्या लष्करात लहान मोठ्या अधिकार पदावर होते। सुलतानाच्या आपसातील भांडणात मालोजी, शहाजी आणि इतर जहागीरदारांना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली। या भांडवलदाराच्या वारशाच्या अधिकाराने शिवाजी महाराजांना स्वराज्याची मूर्तिवेळ रोवण्यास वाव मिळाला। मालोजीला लष्करी खर्चासाठी निजामशाहीतून वेरूळच्या आपसातील गावांची जहागीर मिळालेली होती। दौंड जवळची गावे, इंदापूर, सिन्नर तालुक्यातील काही गावे, नगर जिल्ह्यातील मुंगी पैठण, वेरूळच्या उत्तरेला बनसेंद्र या ठिकाणी पाटीलकी भोसल्यांकडेच होती। मालोजीने भोसले घराण्याचा उत्कर्ष पाया घातला होता। बुरहान निजाम शहाचा विश्वास संपादन केल्यामुळे इंदापूरचा बंदोबस्त शहाने मालोजीवर सोपवला होता। ही कामगिरी बजावत असताना मालोजी धारातीर्थी मरण पावला। उत्तरेतील मुघलांना दक्षिणेत सत्ता स्थापन करायची होती। सन 1596 मध्ये अकबराने निजामशाही राज्यावर स्वारी केली। निजामशाही आणि आदिलशाही यांच्या भांडणात मुघलांच्या आगमनाची भर पडली। मुघलांनी निजामशाहीतील अहमदनगरचा किल्ला हस्तगत केला। या लढाईमध्ये मलिक बरोबर शहाजी, लखुजी जाधव, फलटणचे निंबाळकर यांनी मुघलांविरुद्ध निजामशाहीच्या बाजूने टक्कर दिली। निजामशाहीतील प्रतिष्ठित सरदार लखुजी जाधव यांच्या मुलीचा, जिजाऊचा शहाजीशी विवाह झाला। त्याला मारोजीच्या मृत्यूनंतर निजामशहाने 1620च्या सुमारास वडिलांजीत जहागीर दिली। शहाजी आणि लखुजी या सासरे जावयात वितुष्ट आले, त्यामुळे लखुजी जाधव मुघलांच्या नोकरीत शिरले। निजामशाही टिकवण्यासाठी शहाजी सतत मुघल आणि आदिलशाही सत्ताविरुद्ध झगडत असे। शहाजीने निजामशहाच्या नावाखाली
कोकण आणि देशावर नेरेपासून ते चांदोरच्या डोंगरापर्यंत सत्ता स्थापन केली. हा शहाजीचा पराक्रम पाहून मुघलांनी निजामशाही विरुद्ध सैन्य पाठवले. 1632 ते 1636 पर्यंत मुघल निजामशाही संघर्ष चालू होता. त्यात नाशिक, खानदेश, संपूर्ण वऱ्हाड आणि उत्तर कोकणाचा काही प्रदेश जिंकून तो औरंगाबादच्या सुभ्यात मुघलांनी समाविष्ट केला. उरलेला भीमा आणि नीरा नद्यांमधील प्रदेश विजापूरकरांकडे राहिला. शहाजहानने निजामशाही बुडवण्याची आणि शहाजीने ती तारण्यासाठी केलेला संघर्ष 6 वर्ष चालू होता. निजामशाहीत अपमान झाला म्हणून शहाजी आदिलशाही नोकरी जाईल. शहाजीने एकदा मुघलांकडे आणि 3 वेळा निजामशाही आणि आदिलशाही यात स्थित्यंतरे केली. 1636 साली मात्र शहाजी आदिलशाही नोकरीत आला. तो तेथे शेवटपर्यंत होता. शहाजीच्या अंगी शौर्य, धाडस हे गुण होते. त्याने जेथे जेथे नोकरी केली तेथे त्याला मान आणि अधिकार मिळाले. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली शिवनेरी येथे झाल्यावर शहाजीच्या अस्थिर जीवनामुळे जिजाबाई आणि शिवाजी यांना वणवण करत दिवस काढावे लागले. 1636 साली शिवाजी आणि जिजाबाई शहाजीच्या पुण्यातील जहागिरीत येऊन राहिले. दादाजी कोंडदेव आणि जिजाबाई यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली शिवाजीराजे 1647 सालापर्यंत पुण्यात होते. अनेक मान अपमान सहन करीत शहाजी राजांसारखेच अनेक मराठी सरदार परकीयांच्या नोकऱ्यात कर्तृत्व गाजवत होते. स्वदेशावर परकीयांची सत्ता बळकट करण्यात त्यांचे शौर्य, कर्तृत्व खर्च होत होते. या सर्व सामर्थ्यवान व पराक्रमी मंडळींची शक्ती, स्वराज्य, स्वधर्म, स्वजनांसाठी कोणीतरी वळवणे आवश्यक होते. कोणीतरी ठिणगी पेटवून प्रेरणा देण्याची आवश्यकता होती. दक्षिणेतील शहायात लढणाऱ्या या मराठवीरांनी पार्श्वभूमी तयार केली होती. याच वीरांच्या सहाय्याने मराठ्यांना स्वातंत्र्य आणि स्वतंत्र अस्तित्व मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी उद्योग शिवाजी महाराजांनी आपल्या अंगावर घेतला. शिवाजीराजे आपल्या वडिलांच्या पुण्यातील जहागिरीत असतानाच त्यांनी 1646 साली आदिलशाही सत्तेशी झगडा सुरू केला. त्यावेळी त्यांच्याकडे इंदापूर, सुपे, पुणे व चाकण हे परगणे होते. दादाजी कोंडदेव यांच्याकडे आदिलशहातर्फे 12 मावळची व्यवस्था होती. त्यांनी व्यवस्थापन केलेल्या उत्पन्न केलेल्या या दुर्दम्य प्रदेशात सुलतानांनी दुर्लक्ष केले होते. याच भागातील लोकांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वराज्याच्या उभारणीत संपूर्ण सहकार्य केले. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असे सांगून आत्मविश्वासाने शिवाजी महाराजांनी आदिलशाही दडपणाने आणि भीतीने ग्रासलेल्या सरदारांना स्वराज्य स्थापनेच्या महान कार्यात एकरूप केले. 1647 साली दादाजी कोंडदेव मरण पावल्यानंतर शिवाजीराजांनी सिंहगड किल्ला घेऊन आदिलशाही सुलतानाला एक प्रकारचे आव्हानच दिले. या आक्रमक हालचालींना अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवण्यासाठी आदिलशाही वजीर मुस्तफा खान यांनी शहाजीला जिंजी येथे कैद केले. कर्नाटकात असलेल्या शहाजीचा मुलगा संभाजी आणि पुतण्या जहागिरीत असलेल्या शिवाजी या दोघांवर आदिलशाहीने स्वारी केली. वडिलांच्या सुटकेसाठी शिवाजीराजांना घेतलेला सिंहगड सोडावा लागला. शिवाजीराजांनी सुरू केलेल्या उद्योगाचे अनुकरण करावयास जावळीच्या मोऱ्याने सुरुवात केली. शिवाजीराजांनी हस्तगत केलेल्या प्रदेशावरील स्वारी करण्यास त्यांनी कमी केले नाही. स्वराज्याच्या आड येणाऱ्या मराठा सरदारांची शिवाजीराजांनी गय केली नाही. सामोपचाराचा उपयोग होत नाही हे लक्षात येतात 1656 साली यशवंतराव मोऱ्यांचे पारिपत्य करून राजांनी जावळीचे खोरे ताब्यात घेतले. मोऱ्यांप्रमाणे सुप्याच्या संभाजी मोहितेला कैद करून त्यांचा बंदोबस्त केला. जिंकलेल्या प्रदेशाच्या सुरक्षितेसाठी राजांनी मोरोपंत पिंगळे यांच्याकडून जावळीच्या खोऱ्याजवळच प्रतापगडाचा किल्ला बांधला. छोट्याशा स्वराज्यात शिवाजीराजांनी प्रथमपासूनच सुव्यवस्था निर्माण केली आणि नव्या प्रदेशांच्या सुरक्षेसाठी काही नवे गड बांधले आणि जुन्या गडांची डागडुजी केली. महम्मद आदिलशहाच्या आजारपणाचा आणि त्याच्या राज्याचे निर्माण झालेल्या बजबजपुरीचा शिवाजीराजांनी फायदा घेतला. त्यांचे कोकणातील किल्ले, दाभोळचे बंदर, त्या खालचा मुलूक ताब्यात घेतला. 1658 साली सिद्धीशी झालेल्या मैत्रीतून राजांनी तळे, घोसाळे, राजगड हे किल्ले आणि त्यांच्या भोवतालचा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट केला. आतापर्यंत शिवाजीराजांनी केवळ आदिलशाहीतील मुलूक जिंकला होता. 1657 नंतर त्यांनी मुघलांचा दक्षिणेतील प्रदेश ताब्यात घ्यावयास प्रारंभ केला. हा लढा सुरू करण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे वकील पाठवून मराठ्यांना कोकणाचा मुलूक दिल्यास तो विजापूरकरांकडे लढवयास तयार असल्याचे सुचविले. परंतु औरंगजेबाने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. त्यांची ही धरसोड वृत्ती दिसताच महाराजांनी मुघलांच्या ताब्यातले जुन्नर मारून पुष्कळ लूट मिळवली. अहमदनगरवर छापे घातले. येथपासून खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली. मुघल प्रदेशावर आक्रमण करून शिवाजीराजांनी मुघल बादशाहाला आव्हानच दिले होते. परंतु औरंगजेब स्वतःच राज्यपद मिळवण्याच्या उलाढालीत गर्क असल्यामुळे त्याने राजांच्या या हालचालीकडे दुर्लक्ष केले. त्यांचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी आदिलशाही राज्यातील प्रदेश काबीज केला. विजापूरचे राज्य बापलेकांच्या उद्योगात धोक्यात येईल असे वाटल्यामुळे विजापूरच्या बेगमेने अफजल खानाला महाराजांच्या मुलकावर स्वारी करण्यास पाठवले. नूतन स्वराज्यावर हे फार मोठे संकट आले होते. खान शिवाजीराजांना जिवंत पकडण्याचा महत्त्वाकांक्षेने चालून आला होता.
शिवाजीराजांनी खूप घाबरगुंडी उडाल्याचे नाटक केले आणि शरणागतीचा स्वीकार करण्यासाठी अफजल खानाला फसवीत प्रतापगडच्या पायथ्याशी यावयास लावले. त्या अभूतपूर्व भेटीत अफजल खानाला शिवाजीराजांनी ठार केले. या प्रसंगानंतर महाराजांचे स्थान एकदम उंचावले. अफजल खानाचा वधाचा फायदा घेत मराठ्यांनी वाई प्रांत, पन्हाळा इत्यादी प्रदेश हस्तगत केला. शिवाजी महाराजांच्या वाढत्या पराक्रमामुळे मुघलांना त्यांच्याकडे लक्ष देणे भाग पडले. येथूनच म्हणजे 1657 मध्ये मराठा मुघल संघर्षाला तोंड लागले. शिवाजी महाराजांच्या हयातीत औरंगजेबाला बादशाह झाल्यानंतर दक्षिणेत यावयास वेळ मिळाला नाही, परंतु त्यांनी शास्ता खान, मिर्झा राजा जयसिंग, शहाजादा मोहज्जम, महाबत खान, दिलेर खान अशा मातब्बर सरदारांना पाठवले. 1660 ते 1673 पर्यंत शिवाजीराजांनी मुघलांना सामना दिला. त्यांनी शास्ता खानाची बोटे तोडून फजिती केली, तर जयसिंगाने पुरंदरला वेढा घालल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली आणि तह करून जिंकलेला बराच प्रदेश त्यांना सोडावा लागला. इतकेच नव्हे तर मुघलांची चाकरी करून पत्करून केवळ 9 वर्षाच्या संभाजीला मनसबदार म्हणून मुघलांकडे पाठवावे लागले. या तहातूनच त्यांच्या जीवनातील सर्वात कसोटीचा आणि आग्र्याचा प्रसंग ओढाला. त्यातून ते शिताफीने सुदैवाने निसटले. सर्व भारतात त्यांच्या कीर्तीचा सुगंध पसरला. आग्र्याहून सुटून आल्यानंतर शिवाजीराजांना गमावलेला प्रदेश पुन्हा स्वराज्यात आणण्यासाठी आणि त्या वाढ करण्यासाठी मुघल आदिलशाह यांच्याशी अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागले. त्यांनी मुलकी आणि लष्करी व्यवस्थेत गोष्टी नव्याने सुरू केल्या. गडकोटांच्या कारभारात सुधारणा करून राज्याला स्थैर्य आणवायचा प्रयत्न केला. आता त्यांचे सामर्थ्य स्वराज्याभोवती असलेल्या मुघल, विजापूर, पोर्तुगीज, इंग्रज शत्रुविरुद्ध टिकाव धरण्या एवढे वाढले होते. दक्षिणेतील शाह्या यांना खंडणी देऊ लागल्या होत्या. इंग्रज व पोर्तुगीज यांना महाराजांच्या सामर्थ्याची जाणीव होऊन त्यांचे वकील, व्यापारी मसलती करण्यासाठी दरबारी खेटे घालू लागले होते. स्वराज्याला आता जनतेच्या मान्यतेची आवश्यकता होती. महाराजांना सभोवताच्या राज्यांच्या बरोबरीचे स्थान उत्पन्न करून राजकीय प्रतिष्ठा मिळवण्याची जरुरी होती. उत्तरेत काय आणि दक्षिणेत काय, ज्या सत्ता राज्य करत होत्या परकीय मुसलमानांच्या होत्या. 1565 साली विजयनगरचे राज्य नष्ट झाल्यापासून संबंध हिंदुस्थानात हिंदूंच्या किंवा हिंदूंचा राजा कोठेही राज्य करीत नव्हता. शिवाजी महाराजांनी राज्यारोहण समारंभ करून स्वराज्याला इतर परकीय राज्यांच्या बरोबरीत स्थान मिळवून दिले. हिंदवी स्वराज्य त्यांनी सामर्थ्यावर स्थापन केले. जून 1674 साली राज्याभिषेक झाल्यावर 2च वर्षांनी शिवाजी महाराजांनी कर्नाटकवर स्वारी करून स्वराज्याची सीमा वाढवली. स्वराज्याच्या सीमा वाढवत असताना जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी त्यांचे संबंध आले. स्वराज्याच्या शेजारचा सिद्धी घरातील उंदरासारखा होता. त्यांना मुघल आणि इंग्रजांचा पाठिंबा मिळत असल्याने तो शिरजोर बनून मराठी मुलकात सतत जाळपोळ लुटमार करीत असे. महाराजांनी आरमारात वाढ करून सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दंडगजपुरी गड घेण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयश आल्यामुळे 1678 साली खांदेरीजवळ त्यांनी तटबंदी सुरू केली. याला इंग्रजांचा विरोध होता. सिद्धीने उंदेरेवर तटबंदी सुरू केली. इंग्रजांनी सिद्धीला मुंबईत थारा दिल्याने तो अधिकच शिरजोर झाला होता. सिद्धी आणि इंग्रज दोघांचा बंदोबस्त करण्यासाठी 1679 ते 80 मध्ये महाराजांना युद्ध करावे लागले. त्यात इंग्रजांनी माघार घेऊन मराठ्यांशी तह केला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी स्वराज्याची सीमा कोणती होती हे निश्चितपणे ठरवणे फारसे कठीण नाही. शिवाजी महाराजांनी एखादे ठाणे घेतले की ते कायम त्यांच्याकडे राहिली असे होत नसे. शत्रूने ती ठाणे घेतली तर महाराजांना पुन्हा ती काबीज करत. असा क्रम स्वराज्य स्थापनेच्या प्रारंभापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत चालू होता. स्वराज्यात साल्हेरी किल्ल्यापासून गोदावरी नदीच्या अलीकडे कुलदेश, वरघाट, तळघाट, तुंगभद्रा पावेतो एक प्रांत व तुंगभद्रेपलीकडे कोलार, बाळापूर, चंदी, येलूर हे धरून कावेरीच्या सरहद्दीपर्यंत दुसरा प्रांत असे 2 प्रांत होते. स्वराज्याच्या उत्तर सीमेत सध्याचा नाशिक हा जिल्हा असून त्यात साल्हेर, रावळा, जवळा, अचला, अहिंतवगड, मार्कंडा, पट्टागड, रामशेज, त्रिंबकगड हे गड होते. या किल्ल्यांखालचा प्रदेशही स्वराज्यात होता. जव्हार, रामनगर, सुरतेच्या जवळचा किल्ला महाराजांच्या ताब्यात होता. पुणे जिल्हा जुन्नर पासून कल्याण भिवंडीपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात असून केळशी, कल्याण, भिवंडी, पनवेल, थळ, पाली, सरसगड, नागोठणे, प्रबटगड, श्रीवर्धनगड, पेन खाडीपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात होता. वसईच्या खाडीवर जाताना पोर्तुगीज मुलकानंतर केवळ 1-2 मैलावर मराठी प्रदेश होता. स्वराज्याच्या मध्यभागात पुणे, पुरंदर, सिंहगड, लोहगड, रोहिडा, इंदापूर, सुपेर, राजगड, रायगड हे किल्ले होते. सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी, प्रतापगड, पांडवगड, सातारा, परळी आणि कराड हे स्वराज्यात होते. दक्षिण कोकणात कोल्हापूर व कृष्णा नदीच्या तीरापर्यंतचा मुलुक प्रसिद्धगड, संगमेश्वर, शृंगारपूर, विशाळगड, चिपळूण, राजापूर, दाभोळ, हनुमंतगड, अकोला, कडकवाडी, शिवेश्वर, होंडा, डिचोली, मर्दनगड, भिवगड शिवाजीराजांच्या ताब्यात होते. कर्नाटकामध्ये जिंजी, वेल्लोर, पेंजीपोलम, उट्रू, कावेरीच्या अलीकडचा एकोजीचा प्रांत, कोलार, तंजावरचा उत्तरेकडे मुलुक, गदग, कोप्पल, पेड्डापोलम, बंगळूर, शिरे, होसकोटे इत्यादी प्रदेश कर्नाटकाच्या स्वारीत महाराजांच्या स्वराज्यात आणला. या कर्नाटकातील प्रदेशाप्रमाणेच स्वराज्यातील पुष्कळचा मुलुक 1674 सालानंतर स्वराज्यात आलेला आहे.
संभाजीराजांना मिळालेल्या स्वराज्याच्या वारशाची ही रूपरेषा आहे. हे सर्व राज्य शत्रूच्या मुखातील प्रदेश जिंकून निर्माण झालेले होते, तरी स्वराज्य भोवतालचा शत्रूचा नायनाट झालेला नव्हता. औरंगजेबाच्या हयातीत स्वराज्यावर त्याचे आक्रमण केव्हा ना केव्हा तरी येण्याची भीती होतीच. शिद्दी आणि इंग्रजांचे प्रकार मिटलेले नव्हते. पोर्तुगाजांनी ही सहज बसलेला नव्हता. तसेच मराठे पोर्तुगीज यांचे संबंध बिघडलेच होते, सुव्यवस्थित होते. राज्यकारभाराची आणि गडकोटांची व्यवस्था असलेला 1 करोड होन उत्पन्नाच्या पण शत्रूंनी वेढलेल्या अशा स्वराज्याचा वारसा संभाजीराजांकडेच आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमस्कार मंडळी. शिवशंभू पारायणाचा हा दुसरा दिवस आणि आज आपण शिवपुत्र संभाजी या ग्रंथातील दुसरं प्रकरण वाचणार आहोत. प्रकरण 2 बालपण. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1647 साली रोहिडा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतरच्या 10 वर्षात महाराजांनी अनेक पराक्रम केले. त्यात त्यांनी पुणे, पुरंदर, कोंढाणा, चाकण, सुपे ही पुण्याच्या परिसरातील ठिकाणे स्वराज्याच्या अंमलाखाली आणली. या स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी मुख्यतः विजापूरकरांशीच सामने केले होते. यावेळेपर्यंत त्यांची 2 लग्न झालेली होती. सईबाईंशी त्यांची लग्न 1640 ते 41 सालच्या सुमारास झाली. त्या रूपाने सुंदर आणि गोड स्वभावाच्या होत्या. शिवाजी महाराजांना पहिल्या 3 मुलीच होत्या. या मुलींच्या पाठीवर सईबाईला पुत्ररत्न झाले. या पहिल्या मुलाचा जन्म ज्येष्ठ शुद्ध 12 शके 1579 म्हणजेच 14 मे 1657 गुरुवार या दिवशी पुरंदर येथे झाला. त्या आनंदाप्रित्यर्थ साखर वाटून दान धर्म करण्यात आला. कनकगिरीला मारल्या गेलेल्या संभाजीराजांचे नाव युवराजांना ठेवण्यात आले. बाळंतपणानंतर सईबाईंची प्रकृती फार दिवस चांगली राहिलेली नसावी. ती कोणत्या तरी दुखण्याने आजारी होती. पुरंदरहून सईबाई आणि संभाजी राजांना प्रतापगडला नेण्यात आले. आजारपणात प्रकृती क्षीण झाल्यामुळे तिच्या अंगावर पुरेसे दूध येत नव्हते. यामुळे जिजाबाईंना आपल्या नातवाची काळजी वाटणे साहजिकच होते. संभाजीस आजारी आईचा संसर्ग होऊ नये आणि दूधही चांगले आणि भरपूर मिळावे या हेतूने जिजाईने नसरापूर जवळच्या कापूरहोळ गावच्या गाडे नावाच्या मराठा घराण्यातील धाराऊ आवा या स्त्रीला संभाजीची दाई म्हणून प्रतापगडात नेले. धाराऊ आवाच्या दुधावर संभाजीचे पोषण होऊ लागले. या अमोल सेवेबद्दल जिजाईने तिला प्रतिवर्षी 26 होनांची तैनात लावली. या दुखण्यातून सईबाई उठलीच नाही. ती 5 सप्टेंबर 1659 भाद्रपद वद्य 14 शके 1581 या दिवशी राजगडावर मरण पावली. पिता पुत्रांच्या आयुष्यातील या दुःखद घटनेनंतर शिवाजी अफजल खान भेटीचा मराठ्यांच्या इतिहासातील रोमहर्षक प्रसंग घडला. अफजल खानाच्या भेटीचा जावयाचा निर्णय करताना महाराजांनी संभाजी आणि मातोश्री जिजाबाई यांनी रायगडी ठेवावे असे सांगून पराजय झाला तरी माझा मीच आहे, प्राणनाश झाला तरी संभाजीराजे आहेच, त्यास राज्य देऊन त्याच्या आज्ञेत तुम्ही राहावे असे सांगितले. शिवाजी महाराज अफजल खान प्रकरणातून सही सलामत सुटले. खानाचा वध करून त्यांनी अद्वितीय असा पराक्रम केला आणि विजापूरकरांना आपल्या शौर्याची चुणूक दाखविली. त्यानंतर त्यांनी आदिलशाही अंमलाखाली आणलेल्या मराठी मुलखात चढाई सुरू केली. महाराजांच्या तुफानी जीवनात त्यांनी आपल्या लहान मुलाकडे लक्ष देणे कठीणच होते. त्यातून जिजाबाई संभाजीचे पालन पोषण करण्यास समर्थ असल्यामुळे त्यांना या गोष्टीकडे लक्ष देण्यास विशेष जरुरी वाटली. आई वेगळ्या नातवाकडे जिजाईचा ओढा आणि प्रेम असणे साहजिकच होते. भोसले घराण्यात संभाजी हा त्यावेळी एकुलता एकच मुलगा होता. त्यामुळे जिजाईला संभाजीच्या शिक्षणाची जबाबदारी अंगावर घेऊन त्याच्याकडे संपूर्ण लक्ष ठेवणे शक्य होते. शिक्षण. मातोश्री जिजाबाई शिवाजीला लहान वयात शिक्षण दिलेच होते. त्याच शिक्षणात तयार होऊन शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या कामाला लागले होते. संभाजीच्या शिक्षणाची जबाबदारी जिजाबाईवर आली तेव्हा त्यांच्या परिस्थितीत बराच फरक पडला होता. तरी शिक्षणाच्या पद्धतीत मात्र फारसा फरक पडलेला नव्हता. जिजाबाईने आपल्या नातवाला रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगितल्याच असणार. आता त्यांचे केवळ इतिहासात जमा झालेल्या गोष्टी सांगून समाधान होत नव्हते. आपल्या लाडक्या आणि पराक्रमी मुलाच्या जीवनातील अनेक रोमहर्षक प्रसंगांचा जिवंत इतिहासही त्यांनी संभाजीला अधिकारवाणीने सांगितलेला असणारच. केशव भट आणि उमाजी पंडित हे संभाजीचे गुरु होते. केशव भट पुरोहिताने संभाजीला प्रयोगरूप रामायण सांगितले.
या श्रवणाची सांगता करून केशव भटाला राजापूर प्रांतातील संगमेश्वर तालुक्यात 1600 लारी भूमी दान देण्यात आली. त्यावेळी 1579 1 व 4 लारीची ठिकाणे या त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. कोणत्या तरी तांत्रिक अडचणीमुळे त्यावेळी देताना आलेली उरलेली 10 3 ते 4 लारीची भूमी त्यांना 27 मार्च 1692 ला देण्यात आली. संभाजीला कोणकोणत्या प्रकारे शिक्षण दिले होते याचा पुष्कळसा बोध सभासद व चिटणीस यांच्या बकरीतून पुढे दिलेल्या माहितीवरून होतो. संभाजीचा विद्याभ्यास करावा, त्याला सुशिक्षित करावा म्हणून पुढे राज्यास अधिकारी हेच आपण महाराष्ट्र राज्य आक्रमण धर्मस्थापना केली. पुढे वृद्धीस त्यांची हाती पावावी. अष्टप्रधान यातच राजपुत्राची गणना आहे. सर्व अमात्य राजाचा वाम भुज युवराज राजपुत्र हा सव्य भुज असे आहे. त्या अर्थी ते सुशिक्षित असावे म्हणून लेखनादी अभ्यास करविला आणि उत्तम बुद्धसेवक समीप केले. दंडनीती राजधर्म हे सांगितले. राजधर्म पितृसेवा वाचमने करावी, जी कारणे ती पित्यास संतोष उत्पन्न होय अशी करावी. कोणतेही कर्म पित्यास तिळप्राय विषाद उत्पन्न होय असे करू नये. पित्याची कृपा ज्यावर असेल त्याचवेळी आपणास कृपाच करावी. ज्याचे ठाई पित्याचा द्वेष त्याशी आपणही करावा. त्यास प्रीती करू नये. पित्यांनी संतुष्ट होऊन युवराजपद कारभार सांगितला असता गर्वारूढ होऊन संपत्तीचे मध्ये आणि तारुण्याचे मध्ये करून उत्मत्त होऊ नये. पिता माता व भगिनी व बंधू मित्र वल्लभ थोर थोर प्रतिष्ठित असतील प्रजाधिकांचा अपमान करू नये. मोठीही वृद्धी पावला असता त्याची पित्याची आज्ञा उल्लंघन करू नये. हाच पुत्राचा धर्म श्रेयस्कर. भूषणापेक्षा भूषण होय. बंधू वर्ग असतील त्यात आपण युवराज झालो, कारभार करतो म्हणून गर्व धरून आपण सर्वहून अधिक ऐसे कदापि मानू नये. राजाची आज्ञा पालन न केली व बंधूंची अवगणना केली असता द्रोहे करून पदच्युत होतो. बहुत नम्रत्वे करून सकलच गुणसंपन्न असून सर्व मंत्री व सेवकजन उत्तम यांचा सहवास व युक्ती श्रवण करून राज्यातील माहितगारी व राज्य करण्याच्या युक्ती अवगत करून घ्याव्या. त्यांची मान्यता रक्षावी. उत्तम जनाची संगती करावी. नीच व दुर्वेशनी त्यांची कदापि मैत्री करू नये. सहवास न करावा असे बोध करविले. राजांनी पुत्रास बहुत प्रकारे रक्षावे. मत्त हस्तीचा अंकुश नसल्यास तो अनर्गळ होतो, सर्वांचे घात करतो. तसेच पुत्र रक्षील नाहीत आणि लक्ष्य मनुष्याची संगती झाली व मद झाला असता आपणच राज्य करावे म्हणून इच्छा अनर्गळ होतील. तेच करून राजक्ष होईल. जे मास आमिष अमुक स्थळे आहे ऐसे व्याघ्रास कळल्यावरी त्यांचे निवारण होत नाही. तसेच पुत्राचे निवारण मग करू गेले तरी घडत नाही. जास्त उत्तम सुशिक्षित प्रौढ सेवक सावध असावे. राजाचे कुळी अनियंतिमान पुत्र निर्माण झाला म्हणजे ते राज्य व कुल शीघ्र क्षयास जाते. म्हणून बहुत नीतीने रक्षिले तसे रक्षिले आणि मातब्बर सरकावून प्रौढ यांच्यापाशी बसावे. दरबारात बसावे. कारभारात माहीत व्हावे जसे सांगून करविते झाले. श्री रामदास स्वामी यांचे दर्शन सहवास करण्यास युवराज संभाजी पाठवले. या माहितीत थोडा उपदेश केलेला असल्याचे दिसले तरी संभाजी आणि राजाराम यांना त्या काळी अनुरूपाचे शिवाजीराजांचे पुत्र म्हणून कसे शिक्षण दिले असेल हे ध्यानात येते. बुधभूषण या संस्कृत ग्रंथात संभाजीने काव्यालंकार, शास्त्रीय पुराणे, संगीत आणि धनुर्विद्या यांचा सखोल अभ्यास केला होता याचा उल्लेख आहे. संस्कृत भाषेशी संभाजी चांगला परिचित होता. सैनिकी शिक्षणासाठी संभाजीचे गुरु कोण होते याची माहिती मिळत नाही. त्या काळात सध्यासारखी सैनिक शिक्षणाची विद्यालय नसली तरी त्या काळात योग्य होईल अशा घोड्यांवर बसणे, मल्लयुद्ध करणे, धनुष्यबाण चालवणे, तलवारीचे व पट्ट्याचे हात, भाल्याची फेक इत्यादी गोष्टींना महत्व होते. या सर्व गोष्टींचे शिक्षण संभाजीला दिलेले असणारच. शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी अनेक ठिकाणी हालचाली करीत होते. त्याचाही लाभ संभाजीला मिळालेला असणारच. लहान वयात संभाजीला शिवाजी महाराजांचा प्रतिनिधी म्हणून मुघलांकडे मनसबदार व्हावे लागले होते. त्यामुळे त्याला कळत न कळत या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त झालेले होते. सैनिकी तुकडीचे नेतृत्व करावयाचे शिक्षण मिळावे म्हणून शिवाजी महाराज संभाजीला अनेक वेळा 5 ते 10 हजार सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व देत असावे किंवा त्याला स्वतः बरोबर एखाद्या आघाडीवर नेत. युद्धकलेत आणि डावपेचात कुशल असलेल्या शिवाजी सारख्या पित्याचे मार्गदर्शन लाभल्यामुळे संभाजीचे युद्ध कौशल्य तरबेज झाले. संभाजीच्या युद्धकलेतील नैपुण्याबद्दल आंबेकर याने प्रशंसा केली आहे. शिवाजी महाराजांनी शृंगारपूर घेतल्यानंतर म्हणजे 1661 सालानंतर संभाजी महाराजांचा विवाह पिलाजी शिर्के यांची कन्या राजेशबाई बरोबर मोठ्या समारंभाने झाला. विवाहानिमित्त 4-5 लाख रुपये खर्च झाला. वधूचे नाव येसुबाई असे ठेवण्यात आले. संभाजीचे दुसरे लग्न दुर्गाबाई नावाच्या स्त्रीशी झाले. हे लग्न केव्हा आणि कुठे झाले आणि ही मुलगी कोणाची असावी या संबंधी काहीच माहिती मिळत नाही.
संभाजींचा राजकारणात प्रवेश. शिक्षण व युद्धकलेतील ज्ञान प्राप्त करून घेत असतानाच संभाजीला लहान वयातच राजकारणाचे प्रत्यक्ष धडे घेण्याची संधी मिळाली होती. वयाच्या 9 ते 10व्या वर्षीच तो मुघलांचा मनसबदार झाला होता. 1666 साली औरंगजेबाने जयसिंगाला शिवाजीवर स्वारी करण्यासाठी पाठविले. दक्षिणेत येतात जयसिंगाने दिनांक 30 मार्च 1665 रोजी पुरंदरला वेढा घातला. शिवाजी महाराजांनी मुघल फौजांचा प्रतिकार करण्यासाठी अनेक उपाय योजले. मुघलांचा वेढा मारून काढण्याच्या कार्यात मराठ्यांनी पुष्कळ प्राणहानी झाली असती आणि पैसाही खर्च झाला असता. फार काळ मुघलांविरुद्ध टिकाव धरणे शक्य नाही हे ध्यानात येताच शिवाजी राजांनी जयसिंगाबरोबर तहाची बोलणी सुरू केली होती. दिनांक 11 जून 1665 या दिवशी महाराज आणि जयसिंग यांची भेट झाली. दिनांक 16 जून 1665 ला मराठे आणि मुघल यांच्यात तह झाला. या तहान्वये शिवाजीला देशावरचे 9, कोकणातील 14 इत्यादी किल्ले आणि त्यांच्या खाली येणारा मुलूक मुघलांना द्यावा लागला. त्यातून वगळलेले राजगड, तोरणा, रायगड, तळेगड इत्यादी 12 किल्ले आणि त्या खालचा 1 लक्ष होण्याचा उत्पन्न असलेला प्रदेश महाराजांकडे राहिला. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची एकनिष्ठपणे सेवा करावी अशी तहात ठरले होते. साहजिकच ते औरंगजेबाचे ताबेदार झाले होते. याच पेचातून महाराजांनी युक्तीने स्वतःची सुटका करून घेतली. त्यांनी 5,000ची मनसब आणि नोकरीच्या खर्चाची जहागीर संभाजींच्या नावाने स्वीकारली आणि गजकांचे डावपेच करण्यासाठी ते स्वतः मोकळे राहिले. त्यामुळे संभाजींचा नकळत राजकारणात चंचुप्रवेश झाला होता. राजकारणाचे प्रत्यक्ष धडे घेण्याचीही संधी त्यांना मिळाली. या तहानंतर शिवाजी आणि संभाजी दिनांक 15 जून 1665 ला राजगडावर गेले. तहात ठरलेल्या अटीप्रमाणे दिनांक 16 जूनला उग्रसेन कच्छवाहाबरोबर संभाजी राजा जयसिंगाच्या हवाली करण्यासाठी त्याच्या छावणीत पाठवले. दिनांक 18 जून रोजी केवळ 8 वर्षांच्या संभाजीला मुघलांच्या छावणीत दाखल झाले. जयसिंगाने पोशाख व रुपयाच्या हौद्यासह हत्ती देऊन संभाजींचा सन्मान केला. सप्टेंबर 1665 पर्यंत शिवाजीचा प्रतिनिधी या नात्याने संभाजी मुघलांकडे ओलीस राहिले. तहात ठरल्याप्रमाणे राजा जयसिंगाने शिवाजीच्या मदतीने विजापूरकरांकरवी स्वारी केली. परंतु या मोहिमेत मुघलांना यश मिळाले नाही. विजापूरकर व गोळकोंडेकर यांच्या एकजुटीत शिवाजीने सामील होऊ नये म्हणून जयसिंगाने शिवाजी आणि संभाजी औरंगजेब यांच्या भेटीची योजना आखली. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून महाराजांना औरंगजेबाच्या भेटीचे आमंत्रण स्वीकारावे लागले. शिवाजी आणि संभाजी यांचा आग्र्यात भेट. लहान वयातच संभाजीला आपल्या पित्याचे प्रतिनिधित्व स्वीकारावे लागले होते. तो मुघलांचा मनसबदार असल्याने त्याला शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला जाणे प्राप्तच होते. त्यांच्या बालवयाचा विचार केला तर महाराष्ट्रातून दूर उत्तरेस जाणे फारच त्रासदायक होते, यात शंका नाही. जिजाबाई आणि इतर आप्तमंडळींचा निरोप घेऊन दोघे पितापुत्र दिनांक 5 मार्च 1666 या दिवशी शत्रूच्या शिबिरात जाण्यासाठी निघाले. तेव्हा पालखी, घोडे, उंट अशा साधनांनीच प्रवास करावा लागत असे. या दूरच्या प्रवासाकरता हवामानही अनुकूल नव्हते. मे जूनच्या सुमाराला उत्तर हिंदुस्थानात उन्हाळ्यातही तापदायक असतो असा खडतर परिस्थितीत प्रवास करून दोघेही 11 मे 1666 रोजी आग्र्यास पोहोचले. मुलुकचंदाच्या सराईत पोहोचल्यानंतर त्यांनी आपले तंबू ठोकले. 8व्या वर्षीच कठीण प्रवास करावा लागल्यामुळे संभाजीच्या काटकपणाची, सहनशक्तीची आणि धैर्याची कसोटी लागली असे म्हणायसारखे. आग्रा येथील दरबार. मनसबदाराचे मानमरातब स्वीकारण्याची पहिली संधी संभाजीला जयसिंगाच्या छावणीत मिळाली होती. आग्र्याला गेल्यावर त्याला औरंगजेबाचा दरबार, मुघल साम्राज्याचे वैभव पाहण्यास मिळाले. महाराष्ट्राच्या साध्या राहणीच्या तुलनेत मुघल दरबाराचा थाट डोळे दिपून टाकण्यासारखाच होता. शिवाजी महाराज आग्र्यात आल्याचे कळताच जयसिंगाचा मुलगा कुमार रामसिंग याने शिवाजी महाराजांना देण्यासाठी गिरधरलाल मुन्शी बरोबर एक चांदीच्या साजांनी बनविलेला घोडा आणि पोशाख पाठविला. शिवाजी महाराजांनी त्याचा स्वीकार करून मुन्शीला 200 रुपये आणि पोशाख देऊन परत पाठवले. दिनांक 12 ला रामसिंगाच्या राजवाड्याभोवती पहारा होता. तेथून तो स्वागत करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या छावणीजवळ आला. शिवाजीला औरंगजेबाच्या दरबारात घेऊन जाण्यासाठी गिरधरलाल मुन्शीला त्याने पुढे पाठविले. शिवाजी, संभाजी आणि गिरधरलाल 10-12 बागेत आले. शिवाजीला फिरोज बागेतून आणण्यासाठी रामसिंगाने दूरमंगल चौधरीला धाडले. शिवाजी, संभाजी आणि कुमार रामसिंग यांची नूरगंज बागेत भेट झाली. हे तिघे दरबारात पोहोचेपर्यंत औरंगजेब दिवाणी आम मधून दिवाणी खास मध्ये गेला होता. त्यामुळे तेही दिवाणी खास मध्ये गेले. असद खानाने शिवाजी आणि संभाजी यांना बादशाहपर्यंत नेले. शिवाजी महाराजांनी 1000 मोहरा, रुपये 2000 नजर आणि रुपये 5000 निसार म्हणून दिले. त्यानंतर संभाजीला औरंगजेबासमोर नेण्यात आले. त्यांनी 500 मोहरा,
₹1000 नजर आणि ₹2000 निसार म्हणून बादशाला दिले. शिवाजी महाराजांना राजा जयवत सिंगाच्या मागे ताहिर खानाच्या जागी उभे करण्यात आले. म्हणजेच याला 15 दिवसांपूर्वी 5000ची मनसब दिलेली होती. औरंगजेब प्रत्यक्ष शिवाजी महाराजांशी किंवा त्यांना उद्देशून असं काहीच बोलला नाही. त्या दिवशी औरंगजेबाचा वाढदिवस असल्यामुळे सर्वांना विडे दिले. त्यात शिवाजीलाही विडा देण्यात आला. त्यानंतर इतर सर्वांना मानाचे पोशाख आले. यामुळे शिवाजी महाराजांना दुःख झाले. ते भयंकर रागावले. ते लक्षात येताच बादशाने कुमार रामसिंहाला त्याचे कारण विचारावेस सांगितले. आपल्याला योग्य तो मान न देता कोठेतरी उभे करण्यात आले. माझी मनसब मी काढून टाकतो असे शिवाजी महाराजांनी चिडून कुमाराला सांगितले. रामसिंगाने महाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर शिवाजी आणि संभाजी यांना कुमार रामसिंग घरी घेऊन गेला. त्यांच्याशी चर्चा केल्यावर शिवाजीला आपल्या छावणीत जाण्याची परवानगी मिळाली. त्याच दिवसाच्या 3ऱ्या प्रहरी शिवाजीने बालूशहा आणि गिरधरलाल यांच्याशी चर्चा करून सांगितले की मी माझा मुलगा तुमच्याकडे नोकरीसाठी पाठवितो. तो बादशाहचा चाकर राहील. दिनांक 13 मे रोजी औरंगजेबाने शिवाजीची चौकशी करून तो दरबारात येणार आहे किंवा नाही असे विचारले. संध्याकाळच्या दरबारात संभाजी रामसिंगाबरोबर गेला. संभाजी बादशाह समोर रामसिंगाच्या शेजारी उभा होता. भेट म्हणून बादशहाने संभाजीला सारोपा म्हणजे रत्नजडित खंजीर आणि एक मोत्याची माळ दिली. दिनांक 12 मे नंतर शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात पुन्हा गेले नाहीत. शिवाजी महाराजांना पोशाख व दिलासा देऊन परत आणावे म्हणून बादशाने आज्ञा केली. परंतु दिलासा देणाऱ्या मुक्तबी खान आणि अकील खान व मुखलिस खान यांना शिवाजी म्हणाला, घेत नाही पोशाख मी काय अशा मनुष्य आहे की ज्यास बादशाने जयवत सिंगाच्या खाली उभे करावं इत्यादी प्रकारचे भाषण करून शिवाजी बादशाला न भेटताच परत फिरले. कैद आणि सुटका. बादशाहसवळ जहान आरा बेगम, जाफर खान आणि राजा जयवत सिंग हे शिवाजीच्या विरुद्ध बोलले. त्यानंतर शिवाजीला मारावे, तुरुंगात टाकावे का एखाद्या गडात अडकवून ठेवावे याविषयी औरंगजेबाने चर्चा केली. शिवाजीला रद खान अंदाज खानाच्या घरी नेण्यात औरंगजेबाने सिद्दीक फौलादला आज्ञा दिली. रामसिंगाला ही गोष्ट कळतात त्याने मोहम्मद अमीन खान यास त्यासंबंधी विचारले. त्यामुळे बादशाहने कुमार रामसिंग याचकडून शिवाजी पळून जाणार नाही, तो काही खोडी करणार नाही अशा प्रकारची हमी लिहून घेतली. शिवाजीने दिनांक 15 मे 1666 या दिवशी रामसिंगाला चांगलीच वागणूक करावयाची हमी देणारे एक पत्र लिहून दिले. शेवटी कुमार रामसिंगाने शिवाजीला कबूल येथे घेऊन जावे असे ठरले. त्याला महाराजांनी विरोध केला. दिनांक 19 मे पर्यंत संबंधात चर्चा झाली आणि अखेर ती कल्पना सोडून देण्यात आली. ही चर्चा चालू असताना किंवा पुढे केव्हाही शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटावेच गेले नाही. तरीही मनसबदार संभाजी रामसिंगाबरोबर बादशाच्या दरबारात नेहमी जात असत. अशाच एका भेटीत औरंगजेबाने एका मल्लाबरोबर संभाजीला मल्लयुद्ध खेळण्यास सांगितले. या सूचनेला संभाजीने तडफदारपणे विरोध केला. बाकरे दानपत्रातील हा उल्लेख इतरत्र मिळत नाही. बादशाने घेतलेले सर्व गड परत दिले तर आपण बादशाला त्याच्या बदल्यात 2 कोटी रुपये द्यावयास तयार असून संभाजीला बादशाच्या नोकरी ठेवायस तयार आहोत. आपल्याला महाराष्ट्रात परत जावयास परवानगी द्यावी अशा आशयाचा अर्ज महाराजांनी मोहम्मद अमीन खान याचबरोबर औरंगजेबाकडे पाठविला. या अर्जामुळे औरंगजेबाला राग आला. शिवाजीने कोणासही भेटू नये असा हुकूम काढून औरंगजेबाने त्याच्या निवासस्थानावर चौक्या बसविल्या. हे कळताच महाराजांना ब्रह्मांड आठवले. ते मनात खूप कष्टी झाले. संभाजीला पोटाशी धरून त्यांनी बहुत खेद केला. शिवाजी महाराजांवर चौक्या बसलेल्या असल्या तरी संभाजी मोकळाच होता. तो रामसिंगाबरोबर दरबारात जातच होता. 1666 सालाच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औरंगजेबाने शिवाजीकडे सर्व गड्यांची मागणी केली. शिवाजी महाराजांनी ती अमान्य केली. दिनांक 7 जूनला आपल्या सर्व सेवकांना महाराजांनी परत जाण्यास सांगितले. तशी परवाने मागितली. सेवकांनी तंबू वगैरे काढून टाकून परत जाण्याची तयारी केली. शिवाजी महाराजांना आग्र्याला बराच काळ काढावा लागल्याने त्यांचा आतापर्यंत बराच पैसा खर्च झाला होता. जुलै महिन्यात महाराजांनी हुंडी देऊन रामसिंगाकडून 66,000 रुपये घेतले. औरंगजेबाच्या कडक बंदोबस्तातून सुटून जाण्याची चिन्हे महाराजांना दिसत नव्हती. अखेर दिनांक 17 ऑगस्ट 1666 रोजी सकाळच्या वेळी शिवाजी महाराज संभाजीसह पेटाऱ्यात बसून औरंगजेबाच्या कैदेतून निसटले. ही बातमी कळताच औरंगजेब संतापला. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी शिवाजीला पकडून आणण्यासाठी 4ही दिशांना सैन्य रवाना केले. आग्रा येथून निसटल्यावर शिवाजी आणि संभाजी यांच्या संबंधी दिग्विजय बकरीत म्हटले आहे की आग्रा येथून निसटल्यावर शिवाजी संभाजी कुरुक्षेत्री काही दिवस राहून मथुरेस आले. मार्गी येता संभाजी महाराज यांचे वय अल्प, चालावयाचा अभ्यास नाही, देशी जावे तरी निभावणी कशी होणार. महासंकटे वाटली. परंतु श्री जगदंबा सानुकूल त्यायोगे मोरपंत पेशवे यांचे मेहुणे अण्णाजी पंत व काशी पंत व विसाजी पंत हे त्रिवर्ग बंधू कुटुंब सुद्धा मथुरेत राहिले होते.
त्यांचा व नीरज पंतांचा परिचय होता. तीर्थ करीत फिरता सर्वांची गाठ पडवून आगत स्वागत झाले. परस्पर शपथ प्रमाण घेऊन संभाजी महाराजांस त्यांच्या हवाली केले. महाराजांनी आज्ञा केली की आम्ही देशी पावल्यावरी तुम्हास लिहून पाठवू, नंतर तुम्ही चिरंजीवास घेऊन यावे. शिवाजी महाराज राजगडला सुखरूप पोहोचल्यावर त्यांनी शंभूराजांना परत आणण्याचा बेत केला. काशीपंत, विसाजीपंत यांना पत्र गेल्यावर त्रिवर्ग व संभाजी निघाले. वाटेत काय झाले या संबंधात या बकरीत वर्णन आहे की मथुरेत संभाजीराजे ठेविले, त्यास आणवावे, यवनांत वृत्त न कळावे असे विचारत महाराज असता काशीपंत यांनी ब्राह्मणवेश संभाजी महाराजांना देऊन मार्गाने घेऊन येत असता पाचशाही ताकीद सर्वाठाई झाली होती की शिवाजी येथून पळून गेले, त्यास अथवा त्याचे लेखास आणून देईल त्यास बक्षीस देऊन मोठे मरातावाने त्यांचे चालविले जाईल. त्यावरून गावोगाव तालास पाडित होते. संभाजीराजांस काशीपंत मार्गाने घेऊन येत असता मौजे गाव हवेली उज्जैनी येथे गाठ पडली. संभाजीराजे आधीच स्वरूपवान, पूर्ववय, त्यायोगे सौंदर्य करून फारच चांगले दिसत. त्यावरून पाहणाऱ्यांनी दूरदृष्टी ब्राह्मण पादचारी फिरणारा त्याचे पोटी असा पुत्र होणार नाही, कृत्रिम काहीतरी आहे असे मनात आणून अडथळा केला. काशीपंत खातरजमा बहुत तऱ्हेने त्यांचे करीत, परंतु न होय. त्यावरून जिक्रीशी येऊन बोलते झाले की शपथ प्रमाण केले असता अप्रमाण मानिता, त्या अर्थी तुमचे मनात जसे खरे वाटेल ते कळवावे, तसे करीन असे बोलावे. गावाचेही चार मिळाले, त्यांनीही वृत्त ऐकले. तेव्हा ब्राह्मणाची करुणा येऊन तुम्ही ब्राह्मण आपला चिरंजीव म्हणता, परंतु आम्हास खरे वाटत नाही. हा शिवाजी महाराजांचा लेख असेल असे आम्हास वाटते. तुम्ही नाही म्हणता, त्यास पुत्र तुमचा, तरी एक पात्री भोजन करावे म्हणजे आमचा संशय दूर होईल. असे ऐकून अंतःकरणात परम भय वाटून विचार करीते झाले की जर करिता जेवितो तर ब्राह्मण्यातून नष्ट होतो, नाही म्हणतात तरी यास नेतात आमचे प्राणाशी गाठ पडते. प्राणांत संकट जाणून विश्वेश्वरात सहस्र ब्राह्मण भोजनाचा असा नवसून बोलते झाले की व्रतबंध ब्राह्मणाचा झाला म्हणजे एक पात्री भोजन नाही, ही वेदाज्ञा आहे. एक फलाहार केला असता वेदाज्ञा आहे, या व्यतिरिक्त वेदाज्ञा नाही. तथापि तुम्ही आमच्या पुत्राचा अभिलाष इच्छिता तरी सांगाल ते प्राप्त कर. तुम्ही या गावचे अधिकारी, त्याच विद्यमाने सांगावे. स्वजातीमुळे चालावे कसे जे सांगाल ते करू, म्हणून विनयतेने बोलल्यावरून फराळाचे नूतन पाक करून एक जागी बसून करावा, म्हणजे तुम्हास मुक्त करू. बोलल्यावर काशी पंत पुन्हा बोलते झाले की पहा, मी गरीब ब्राह्मण अनाथ आहे. महायात्रेस एकटे येऊ नये म्हणून कुटुंबा सुद्धा मातुश्रीच घेऊन आलो. म्हातारी पुण्यवान होती, ती विष्णुपद सेवन मुक्त झाली. स्त्रियेने देह प्रायागी समर्पण केला. आम्ही उभे तर राहिलो, ते या प्रवाही पडलो. भगवान तू त्राता आहेस. उपहारास एकंदर बसून करू नये हे धर्मशास्त्र असता संकटार्थी योजला. विषय सुदृढ होऊन बंधू पितृज्ञादी वडिले भेटले, म्हणजे कृतकृत्यता सर्व मिळविली. बोलून बहुत गैवरून सरंजाम दिला, तो घेऊन पाकक्रिया केली आणि एकपात्री सोजी दशमी वाढवून फराळ केला. तिने ग्रामस्थांनी पाहून निरापराधी दंड या ब्राह्मणास करीत होतो असे वाटून एक पागोटे व 5 रुपये देवास काढले. तेव्हा काशीपंत बोलले जे मी भिक्षुक ब्राह्मण नव्हे, गृहस्थ आहे. त्यात महायात्रा केली, तिचे मावंदे झाल्याशिवाय कोणाचे घरी पाणी देखील घेऊ नये. प्रारब्धाने फराळ करीला इतकेच पुरे. कृपा करावी म्हटल्यावरून मल्हार निळेस आज्ञा दिली. महाराज आधी सुकुमार, त्यात उष्णकाळाचे पायी चालणे 2-4 कोस चालता परम संकट व्हावे. असे करीत गंगा तीरास आले. तेथून पुढे जावयास घोडी घेऊन राक्षस भुवनी गंगा उतरून पुण्यास आले. तेथे महाराजांची स्वारी राजगडास गेली हे कळून निकडीचे लोक सरंजाम घेऊन महाराजांकडे चालले. महाराजास कळून भेटीचा समारंभ चांगला करून सुमूर्ती भेटी घेतल्या. मोठा आल्हाददायक महाराजांस व मातोश्री जिजाबाई साहेबांस व राणी वशास झाला. किल्ल्यास डाकेने वर्तमान जाऊन साखऱ्या वाटल्या, तोफा झाल्या. सर्व राज्यात सर्व जणांनी मोठा उत्साह केला. संभाजी महाराजांचा पुनर्जन्म झाला. काशीपंत व विसाजीपंत व कृष्णाजीपंत यास विश्वासराव हा किताब देऊन पालखी, हत्ती, सरंजाम, बहुमान असे वस्त्रे अलंकार दिले. राजगडाच्या वाटेवर शिवाजी आणि संभाजी यांची औरंगजेबाच्या तावडीतून सुटका झालेली असली तरी त्यांना महाराष्ट्रात सुखरूपपणे परत जावयाचे दिव्य करावयाचे होते. औरंगजेबाच्या सैन्याची चारही बाजूने पाळत होती. मुघल सैन्याला हुलकाने देण्यासाठी महाराज संभाजीला घेऊन प्रथम मथुरेला गेले. तेथे मोरोपंत पिंगळे यांचा मेहुणा कृष्णाजी काशी हा राहत होता. महाराज त्याला भेटले. संभाजीला लहान वयात यापुढे धावपळीचा चुकवाचुकीचा प्रवास झेपणारा नव्हता. संभाजीला कृष्णाजीपंत, काशीराव आणि विसाजीपंत यांच्या स्वाधीन करावयाचे ठरले. मथुरेच्या मुक्कामातच शिवाजीने दाढी आणि मिशा काढून टाकल्या. शिवाजी महाराजांनी आपल्या अंगाला राख फासली.
त्यांच्या सहकाऱ्यांनी फकीराचे वेश धारण केले. सोने रत्ने बरोबर घेऊन सर्व मंडळी यमुना नदी पार करून अलाहाबादला पोहोचली. मुघलांचा पाठलाग चुकीत शिवाजी महाराज दिनांक 12 सप्टेंबर 1666 रोजी राजगडावर पोहोचले. आपल्या मुलाला मुघलांच्या पाठलागाचा त्रास होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी एक अजब युक्ती केली. त्यांनी आपल्या कवकलशातून संभाजी राजांना तिकडेच मरण पावल्याचे पत्र आले असल्याचे जाहीर करून ते पुत्रशोक करू लागले. त्यामुळे जवळपासचे जमीनदार, शिवाजीशी गुप्त संबंध ठेवणारे कित्येक उमराव आणि राजपूत लोकांनी त्यांना सांत्वनासाठी पत्र लिहिली. संभाजीच्या पत्नीने अतिशोकामुळे सती जावयाची इच्छा दाखवली. तिला मोठ्या कष्टाने सती जावयाच्या विचारापासून परावृत्त करण्यात आले. शिवाजी महाराजांनी संभाजीसाठी सर्व वृत्तर क्रिया करून उरकून टाकली. स्वतःला दुसरा मुलगा झाल्याचेही जाहीर केले. ही बातमी शिवाजी महाराजांनी हितुताच पसरवली होती. त्यावेळी त्यांना संभाजी हा एकटाच मुलगा होता. मुघलांनी संभाजीचा पाठलाग करू नये म्हणून राजगडला परत आल्यावर महाराजांनी मोठ्या युक्तीने ही अफवा पसरवली होती. संभाजी मथुरेच्या ब्राह्मणांबरोबर कसा परतला याविषयी दिलखुशा लिहितो. इथे मथुरेत शिवाजीचा मुलगा होता. त्याचा चेहरा कोवळा होता. त्याचे केस लांब होते. ब्राह्मणांनी त्याला मुलीचा वेश दिला. नंतर तो आपल्या बायका पोरांना घेऊन निघाला. स्त्रीवेशधारी मुलाला ही आपली दासी आहे असे त्याने दाखवले. अशा रीतीने त्याने शिवाजी पाशी आपले पोहोचवले. शिवाजीने त्याला इतकी बक्षीस दिली की त्या ब्राह्मणाचे जन्माचे सार्थक झाले. संभाजीला राजगडावर पोहोचविण्याची सर्व जबाबदारी महाराजांनी मथुरेच्या त्रिवर्गाकडे सोपविली होती. शिवाजी महाराजांचे पत्र आणि निरोप जातात कृष्णाजी विश्वासराव, त्यांच्या मातोश्री आणि काशी त्रिमल यांनी संभाजीराजे यास जानवे आणि धोतर नेसवून आपला भाचा म्हणून राजगडास आणले. ते शके 1588 मार्गशीर्ष शुक्ल 5 म्हणजे 20 नोव्हेंबर 1666 रोजी राजगडास पोहोचले. याचा अर्थ महाराजांच्या नंतर 2 महिने आणि 8 दिवसांनी संभाजी परत आला. त्याला सुखरूप पद्धतीने परत आणल्याबद्दल महाराजांनी कृष्ण, त्याची आई आणि काशी त्रिमल यांना बक्षिसे दिली. साहेब आग्र्याहून निघाले. या उपरी चिरंजीव राजश्री संभाजीराजे यास कृष्णाजी विश्वासराव यांनी सांभाळे केले. मानिले चिरंजीव सुखरूप किल्ले राजगडास घेऊन आले. मानिले मातोश्री आईची बांधिली. मग काशी त्रिमल हेही बरोबरी आल्याबद्दल मेहरबानीने बक्षीस द्यावायचा तह केला. एकूण रुपये 50,000, मातोश्री आईची 25,000, मग मंत्री काशी त्रिमल 25,000. कृष्णाजी त्रिमल शिवाजी बरोबर आलेला होता. विसाजी मथुरेस राहिला म्हणून कृष्णाजी व काशी त्याची आई हे दोघे जण संभाजीला घेऊन आल्यामुळे बक्षीस या दोघांना देण्यात आले असावे. संभाजी परत येईपर्यंत जिजाबाई उपवास करीत होती. तो सुखरूप परतल्यावर जिजाईने पारणे करून पुष्कळ दान धर्म केला. संभाजी सुखरूप परतल्यावर त्याच्या मरणाच्या वाईट बातमीबद्दल शिवाजीने बायको व इतर लोकांनी महाराजांना विचारले. तेव्हा ते म्हणाले की या उठावणीने बादशाह गाफील व मुलाच्या शोधाविषयी निष्काळजी न बनवितो तर सारखी धरपकड होत असलेल्या बिकट रस्त्याने 2 महिन्याच्या अवधीत आपला मुलगा येऊन पोहोचणे कठीण झाले असते. शिवाजी आणि संभाजी आग्र्याहून सुखरूप परतले हे खरे असले तरी वाटेत त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी प्रस्तुत झालेल्या होत्या. चिटणीसांनी जी दंतकथा दिलेली आहे ती अशी: मथुरेस पत्र पाठविले, जे देशी सुखरूप पावलं. या उपरी सावधपणे संभाजीराजे यास घेऊन येणे असे काशीपंतास लिहिले. त्यांनी संभाजीराजे यास घेऊन येता वाटेने हा कोणी मातब्बर आहे अशी चौकशी पडली. ते समय आम्ही ब्राह्मण हा आमचा मुलगा म्हणून फराळे एके जागे बसवून काशीपंतांनी केला. अशा प्रकारे संकटे करून निभावून आल्यावरील महाराज फार संतोष होऊन विश्वासू करे. अशा प्रकारची एक दंतकथा शिवाजी महाराजांबद्दलही प्रचलित आहे. संभाजीच्या आयुष्याचा विचार करताना ते आग्रा प्रकरण महत्वाचे मानावे लागते. 8 ते 9व्या वर्षी संभाजीला मनसदार म्हणून शिवाजीचे प्रतिनिधित्व करावे लागले. लहान वयातच त्याला मुघली दरबाराचा थाट पाहावयास मिळाला. मान मराताबाची देण्या घेण्याची दरबारी रीतिरिवाजांची त्याला माहिती मिळाली. आई वाचून पोरके असलेल्या या मुलाला परप्रांतात अनोळखी ठिकाणी आणि अनोळखी माणसांबरोबर राहावयाची पाळी आली. त्याच्या बालमनाला पित्याचे राजकीय हेतू समजणे शक्यच नव्हते. तरीही त्याला आलेला अनुभव त्याच्या मनात कायमचे घर करून राहिला असेल. संभाजीने औरंगजेबाच्या दरबारात पाऊल टाकले तेव्हा बालमनाला कल्पनाही नसेल पुढील आयुष्यात याच बादशाहकडून त्याचे हालहाल करून नियती त्याची सर्तोपरीक्षा पाहणार होती. औरंगजेबालाही त्यावेळी कल्पना नव्हती की शिवाजी सारख्या सिंहाचा छावा आपल्याला भारी होणार आहे. पुढे काय घडणार आहे हे त्यावेळी कोणालाच माहिती नव्हतं. नियतीने मात्र या प्रसंगावर 23 वर्षांनी संभाजी आणि औरंगजेब यांची अगदी वेगळ्या परिस्थितीत भेट घडविली.
त्या भेटीत स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या सिंहाच्या त्यागाच्या आणि शास्त्रतेजाच्या वलयाने संभाजीच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी आपले स्वातंत्र्य युद्ध अखेरपर्यंत चालू ठेवले. संभाजी जेव्हा राजगडास परत आला तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत बराच बदल झालेला होता. दक्षिणेचा सुभेदार म्हणून राजा जयसिंगाच्या जागेवर शहा आलम येणार होता. शिवाजी महाराजांना आग्रा प्रकरणानंतर काही काळ शांतता हवी असल्याने त्यांनी मुघलांशी नमते घेणे भाग होते. त्यामुळे महाराजांनी शहा आलमशी तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. मुघलांचे आणि शिवाजीचे सख्य होऊन शहा आलमने महाराजांशी सल्ला केला. या तहाप्रमाणे शिवाजीचा प्रतिनिधी म्हणून संभाजीला 4000 स्वरांची मनसब देण्याचे आणि त्याला वराड व खानदेश मोकासा देण्याचे ठरले. मुघलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी संभाजी राजगडावरून दिनांक 9 ऑक्टोबर 1667 रोजी औरंगाबादेस जावयास निघाला आणि दिनांक 27 ऑक्टोबरला तो तेथे पोहोचला. दुसऱ्या दिवशी संभाजी आणि जसवंत सिंग यांची भेट झाली. दिनांक 4 नोव्हेंबर 1667 मुघली मनसबदार म्हणून संभाजी शहा आलमला भेटला. शहा आलमने त्याला एक हत्ती आणि रत्नजडित तलवार भेट दिली. मनसबदारीच्या तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्यावर जसवंत सिंहाच्या माणसाबरोबर दिनांक 5 नोव्हेंबर 1657 रोजी संभाजी राजगडात परतला. संभाजी लहान असल्यामुळे त्याचे प्रतिनिधी म्हणून निराजी रावजी आणि सेनापती म्हणून प्रतापराव गुजर 1668च्या ऑगस्ट महिन्यात औरंगाबादेस गेले. शिवाजी आणि शहा आलम यांचा झालेला तह फार काळ टिकला नाही. 1669 साली तह मोडल्यामुळे प्रतापराव गुजर आणि आनंदराव राजगडात परत आले. अशा रीतीने संभाजीच्या बालपणातील 12 वर्षांचा पहिला टप्पा समाप्त झाला. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.